हॅलो, कसे आहात? आज मी ना होळीच्या पूजेला जाणार होते. त्यासाठीच ही पूजेची थाळी रेडी करत होते. तर म्हणलं शेअर करावं. आता प्रत्येकाच्या घरात ना पूजेचे काही नियम असतात ते वेगवेगळे असू शकतात किंवा पूजेची थाळी पण वेगवेगळी असू शकते. माझ्या घरात काय फॉलो करतात ते मी तुम्हाला सांगते. आम्ही असं नारळ घेतो, पूर्ण घरात फिरवतो आणि घरातली जी पण इडापिडा असेल ती होळीत वाहू देत, असं आम्ही प्रार्थना करत असतो. त्यामुळे नारळ घेतलं होतं, कापूर होतं, काही काही निरांजनही घेतात होळीची पूजा करण्यासाठी. ठीक आहे, मी कापूर घेते. त्यानंतर अक्षता होत्या, हळदी कुंकू होतं, घरातली फुलं आणि तुम्हाला ना मी कुठल्या प्रकारच्या गौऱ्या वापरते ना ते दाखवते. या गौऱ्या मी रोजही घरात जाळत असते, कापूर, गौरी वगैरे. ह्यानी घरातलं वातावरण खूप छान होतं आणि खूप पवित्र मानलं जातं गौरी. हे पॅकेट जर तुम्हाला कुठे पूजा सामग्रीमध्ये मिळालं दुकानात वगैरे, तिथे तर तुम्ही नक्की बघा. हे बघा, या अशा गौऱ्या आहेत, खूप युजफुल आहेत या. तर तुम्ही अशाही गौरी घेऊ शकता. आणि नैवेद्याला पुरणपोळी घेतली होती छानपैकी, तीही आम्ही होळीत वाहतो. असं हे माझं पूर्ण ताट रेडी होतं होळीच्या पूजेसाठी. तुम्ही कशी सेलिब्रेट केली नक्की सांगा. बाय बाय.